राजकारण ते समाजकारण, तुमच्या आमच्या समस्या व त्यावर आवाज उठवणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पीजे मराठी न्यूज. भाजपाकडून शक्य झालं नाही ते कॉक्रोच जनता पार्टीने केलं. अवघ्या 6 दिवसात 13.5 मिलियन फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर प्रचंड क्रेज. देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 6 दिवसात कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर 13.5 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले. कॉक्रोच जनता पार्टीने अवघ्या 5 ते 6 दिवसातच इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत भाजपाच्या 8.8 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या अकाउंटला देखील मागे टाकलाय. अशीच क्रेज राहिल्यास काहीच दिवसात काँग्रेसच्या फॉलोअर्सला देखील कॉक्रोच जनता पार्टी मागे टाकल्याचं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आणि तेव्हा या ट्रेंडची सुरुवात झाली. कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक डिजिटल चळवळ उदयास आली आणि सोशल मीडियावर त्याला झपाट्यानं लोकप्रियता मिळाली. 30 वर्षांच्या अभिजित दिपकेनं हा पक्ष सुरू केलाय. त्यांनी 2020 ते 2023 या दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये व्हॉलंटियर म्हणून काम केलं होतं आणि ते सध्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टरचं शिक्षण घेत आहेत. हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ. पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा. जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है. आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी. तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाएं और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था. हमने तो कोई गलत चीज़ नहीं लिखी थी. हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का. वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया. तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो. पीजे मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका.